असं म्हणतात की प्रेम हे जगण्याला बळ देतं, जगण्याची ताकद देतं. प्रेमामध्ये चैतन्य असतं. प्रेमामुळे माणूस हा भावनिक होतो. प्रेमामुळे माणसामध्ये माया, माणुसकी याची वाढ होते. परंतु एक मुलगी जी प्रेमात पडते आणि प्रेमात पडल्यानंतर ती एक नाही, दोन नाही, ती 4 खून करते आणि ती 4 खून तिच्या घरातलेच असतात. तिचे आई वडील, तिची आजी, तिचा भाऊ या सगळ्यांचा ती खून करते. नेमकी काय आहे ही गोष्ट आणि काय आहे ही सत्य घटना, हेच आपण आजच्या कहाणीमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये टेल्को कंपनीची एक कॉलनी आहे. त्या कॉलनीमध्ये भौमिक फॅमिली राहते. भौमिक हा कुटुंबाचा प्रमुख, त्याची बायको, त्याची सासू, त्याचा मुलगा आणि त्याची मुलगी, तिचं नाव चैत्राली, हे सगळे राहत असतात आणि हे सगळे सुखानं आनंदानं राहत असतात. हा जो कुटुंबाचा प्रमुख आहे भौमिक, हा भौमिक एका टेल्को कंपनीमध्ये मोठ्या इंजिनियर पदावरती कामाला असतो. चांगल्या पगार असतो, चांगली नोकरी असते आणि त्याचं एक चांगलं घर असतं त्या कॉलनीमध्ये आणि हा कुटुंब जे आहे हे एक आनंदानं त्यांचा संसार चालू असतो. परंतु एक दिवस 29 जानेवारी 1999 या तारखेला त्या घरामध्ये एक अशी घटना घडते, ज्या घटनेमुळे त्यांच्या परिवाराचं, त्यांच्या कॉलनीचं आणि त्या शहराचं पूर्ण वातावरण बदलून जातं. आता या कुटुंबामध्ये हे जे 5 लोक राहत असतात, या 5 लोकांपैकी त्या कुटुंबाचा प्रमुख जो असतो तो भौमिक हा कामाला गेलेला आहे. त्याची पत्नी आणि त्याची सासू आणि त्याचा मुलगा हे त्या घरामध्ये आहेत. त्या घरामध्ये अजून एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे चैत्राली आणि या चैत्रालीच्या भोवतीच आजची कहाणी फिरते. ती चैत्राली त्या घरामध्ये आहे. त्याचबरोबर अजून एक व्यक्ती त्या घरामध्ये लपून बसलेली आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे रिजवान खान. आता या रिजवान खानची काय कहाणी आहे ही पुढं तुमच्यासमोर येईलच. तर ही जी चैत्राली असते, ही चैत्राली 29 जानेवारीला घरामध्ये असते आणि त्या शहर ठिकाणी सामान्यतः असं होतं की लोक दुपारच्या नंतर जेवण केल्यानंतर आराम करतात, झोपतात. त्यामुळे आता दुपारी 1च्या आसपास ह्या लोकांनी जेवणं केलेली आहेत आणि जेवण करून आता सगळे झोपेच्या तयारीमध्ये आहेत. आणि त्या मुलीची जी आई आहे, ही आई घरी स्वयंपाक जो झालेला होता ते सगळं त्याचे भांडे आवरत आहे आणि वरच्या मजल्यावरती त्या मुलीची आजी असते. ही जी चैत्राली असते, या चैत्रालीनं तिचा नवरा रिजवान खान याला सकाळपासूनच घरामध्ये लपून ठेवलेलं असतं. आणि मग ही जी आजी आहे ही जसं जेवण करून वरच्या मजल्यावर येते झोपण्यासाठी आणि ती बेडवरती पडते, तिला डोळा लागतो. जसा तिला डोळा लागतो तसा ही जी चैत्राली आहे, ही चैत्राली ती लपून ठेवलेली आहे त्याच्या त्या नवऱ्याला म्हणजेच रिजवान खानला बाहेर काढते. आणि मग तो रिजवान खान जो आहे, रिजवान खान आणि चैत्राली हे दोघे मिळून ती जी आजी आहे त्या आजीचं मुंडकं दाबतात उशीनं आणि त्या ठिकाणी तिचा खून करतात. आणि त्यानंतर मग हा जो रिजवान खान आहे, हा रिजवान खान त्याच्याकडं असणाऱ्या चॉपरनं त्या मथारीच्या नंतर गळा दाबतो. त्यानंतर त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केले जातात आणि ते सगळे तुकडे ते एका पिशवीमध्ये भरतात. आता या ठिकाणी चैत्राली आणि रिजवान यांनी त्या मथारीला मारलेलं आहे. त्यानंतर ते दोघेजण खाली येतात. चैत्राली जी आहे, चैत्राली आणि रिजवान हे दोघेजण मग तिच्या आईला पकडतात आणि आईलाही ते उशीनं तिचा तोंड दाबून खून करतात आणि तिचेही तुकडे करतात आणि तिचेही तुकडे करून ते एका पिशवीमध्ये भरतात. आता तो चैत्रालीचा भाऊ असतो, हा शाळेत गेलेला असतो आणि मग हे दोघंजण त्या भावाची येण्याची वाट पाहतात. आणि हा भाऊ ज्यावेळेस तो घरी येतो त्यावेळेस मग हे दोघंजण नवरा बायको त्या भावालाही पकडतात, त्याचाही खून करतात, त्याचेही तुकडे करतात आणि तेही एका पिशवीमध्ये भरतात. आता त्या भौमिक कुटुंबामध्ये फक्त एक व्यक्ती राहिलेला आहे, त्या कुटुंबाचा प्रमुख, तो जो असतो म्हणजे चैत्रालीचे वडील. हे मात्र कामाला गेलेले असतात आणि ते रात्री कामावरून येतात. कामावरून आल्याच्यानंतर त्यांना हे माहीत नसतं की घरामध्ये नेमकं काय झालेलं आहे. चैत्राली आणि रिजवान हे दोघंजण चैत्रालीच्या वडिलांना पकडतात, त्यांचाही गळा उशीने दाबतात आणि त्यांचाही खून करतात, त्यांच्याही शरीराचे तुकडे करतात आणि तेही एका पिशवीमध्ये भरतात. आता या ठिकाणी 30 तास झालेले आहेत आणि 30 तासामध्ये यांनी
4 खून केलेले आहेत. म्हणजे चैत्रालीची आई, चैत्रालीचे वडील, चैत्रालीचा भाऊ, चैत्रालीची आजी, अशा 4 लोकांचा खून या दोघा नवरा बायकोने केलेला आहे. हा जो रिजवान खान असतो, हा रिजवान खान चैत्रालीचा बॉयफ्रेंड असतो. त्या दोघांचं प्रेमसंबंध असतात आणि काही दिवसापूर्वीच या दोघांनी कोर्टामध्ये लग्न केलेलं असतं. आता या ठिकाणची ही सगळी घटना जी आहे, ही घटना घडते 29 जानेवारी 1999ला आणि ही घटना घडते झारखंडमधील जमशेदपूर या शहरामध्ये. आता हा जो सगळा सीन आहे, हा सीन या ठिकाणी झालेला आहे. या दोघा नवरा बायकोनी घरातल्या सगळ्यांचा खून केलेला आहे आणि त्या सगळ्यांचा खून करून त्यांचे शरीराचे तुकडे केलेले आहेत आणि तुकडे करून ते एका पिशवीमध्ये भरतात. प्रत्येक अशा 4 पिशव्या ते करतात आणि हे जे शरीराचे तुकडे आहेत, हे काय करतात, यांच्या घराच्या पाठीमागं एक खड्डा असतो, शोष खड्डा, की ज्या शोष खड्ड्यामध्ये घरातलं सांडपाणी जात असतं. त्या सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये हे जे शरीराचे तुकडे असतात, या 4ही डेड बॉडींचे, ते सगळे तुकडे त्या खड्ड्यामध्ये टाकतात. त्या खड्ड्याचं झाकण लावतात. घरामध्ये जेवढे बी रक्ताचे कपडे असतात ते सगळे धुवून टाकतात. रक्त घरातलं सगळं साफ करतात आणि त्यानंतर मात्र मग हा जो रिजवान खान आहे हा निघून जातो आणि घरामध्ये असते फक्त चैत्राली. आता चैत्रालीनं 4 खून केलेले आहेत आणि त्या दिवशी ती घरामध्ये एकटीच आहे. रिजवान घरातून निघून गेलेला आहे आणि तरीही तिला काही भीती वाटत नाही. आणि ही जी मुलगी आहे, या मुलीनं स्वतःच्या आईचा खून केलेला आहे, तिच्या वडिलांचा खून केलेला आहे. माणुसकीला काळीमा फासण्याचं काम या मुलीने केलेलं आहे. चैत्रालींना या भौमिक कुटुंबामध्ये कोणी दिसत नाही आणि त्यामुळे मग लोक चैत्रालीला विचारतात की घरातले आई वडील आणि बाकीचे लोक कुठे आहेत. त्यावेळेस चैत्राली सांगते की सगळे जे आहेत हे पाहुण्याच्या इथं कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी घरातले सगळे लोक गेलेले आहेत. त्यांना हे वाटतं काहीतरी कार्यक्रम असेल त्यामुळे गेले असतील, त्यामुळे लोक मग जास्त चौकशी करत नाही. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी होतो. त्यानंतर मग रोजच्या रुटीनप्रमाणे लोक आपापलं आता वागायला लागलेले आहेत, संसारामध्ये व्यस्त झालेले आहेत आणि त्या ठिकाणी चैत्राली मग काही दिवस त्या ठिकाणी राहते आणि काही दिवसानंतर त्या घराला कुलूप लावून ती चैत्राली त्या ठिकाणाहून निघून जाते. आता बऱ्याच दिवसानंतर त्या ठिकाणी जो चैत्रालीचा मामा असतो, हा मामा त्या ठिकाणी त्यांच्या घरी फोन करतो, तर फोन कोणी उचलत नाही आणि फोन न उचलल्यामुळे मग चैत्रालीचा मामा त्या ठिकाणी, ती जी कॉलनी असते, ज्या कॉलनीमध्ये ही भौमिक फॅमिली राहत असते, त्या ठिकाणी त्या चैत्रालीचा मामा येतो. त्या ठिकाणी आल्यानंतर तो आसपास शेजारी चौकशी करतो की घराला कुलूप दिसते, घरातले कुठं गेलेत. त्यावेळेस आसपासचे जे शेजारी आहेत, हे शेजारी सांगतात की माहीत नाही कुठे गेलेत. आणि चैत्राली काही दिवसापूर्वी होती, तिनं सांगितलं की हे जे सगळे लोक जे आहेत हे पाहुण्यांच्या घरी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी ही सगळी लोक गेलेली आहेत. परंतु हा जो चैत्रालीचा मामा असतो, हा विचार करतो की जर पाहुण्यांच्या ठिकाणी जर कुठं कार्यक्रम असता तर आम्हालाही कळवलं असतं, कारण तेही पाहुणे होते, परंतु त्यांना कुठल्या अशा कार्यक्रमाची माहिती नव्हती. आणि मग हा जो चैत्रालीचा मामा असतो, हाही थोडासा विचार करायला लागतो, कारण हा हुशार असतो, हा पेशाने डॉक्टर असतो आणि त्यामुळे हा विचार करतो की काहीतरी वेगळं प्रकरण त्याला जाणवायला लागतं. आणि त्यानंतर मात्र मग तो घराच्या आसपास थोडंसं चक्कर मारतो. तर त्यावेळेस त्याला असं दिसतं की घराचं पाठीमागं जो शोष खड्डा आहे, त्या शोष खड्ड्याच्या जे झाकण आहे, ते झाकणावरती नुकतंच कोणीतरी शिमीट लावलेलं आहे आणि त्या शिमिटानं ते झाकण पॅक केलेलं आहे. तर त्याला थोडीशी शंका वाटते आणि काहीतरी गोंधळ असला पाहिजे, काहीतरी या ठिकाणी गडबड असली पाहिजे असं त्याला वाटतं. मग हा जो चैत्रालीचा मामा आहे, हा चैत्रालीचा मामा पोलीस स्टेशनमध्ये केस देतो की माझी बहीण, माझी दाजी आणि त्यांचा मुलगा, त्यांची सासू हे बऱ्याच दिवसापासून गायब झालेले आहेत आणि त्या संदर्भात तो त्या ठिकाणी केस देतो. 4 लोक गायब असल्याची तो पोलीस स्टेशनमध्ये केस देतो आणि त्यानंतर मग पोलीस जे आहेत हे पोलीस त्या ठिकाणी या प्रकरणाची चौकशी करायला लागतात. आता या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ 6 महिने उलटून गेलेले आहेत आणि 6 महिन्यामध्ये हे जे घरातले जे आहेत यांचा काही तपास नाही आणि त्यामुळेच मात्र मग पोलीस त्या ठिकाणी चौकशी करायला लागतात. तर चौकशी करायला आल्याच्यानंतर सुरुवातीला ते घराचं कुलूप उघडतात. घराच्या आतमध्ये ज्यावेळेस पोलीस प्रवेश करतात, पोलिसांना एक वेगळ्या प्रकारचा दुर्गंध येतो, वेगळ्या प्रकारचा वास येतो. घरात ज्यावेळेस ते पाहतात तर त्यावेळेस त्यांना ज्या घरातल्या वस्तू ज्या आहेत या वस्तूंवरती काही ठिकाणी रक्ताचे थेंब दिसतात आणि त्यानंतर मग पोलीस जे आहेत या ठिकाणी या प्रकरणाची चौकशी वेगानं करायला लागतात. आणि मग ज्यावेळेस जे पाठीमागचा जो शोष खड्डा आहे आणि शोष खड्ड्याचं जे झाकण आहे, ज्या झाकणावर शिमीट लावल्याचा प्रकार
हा जो चैत्रालीचा मामा आहे हा पोलिसांना सांगतो. त्या शोष खाट्याचं जे झाकण आहे ते झाकण त्या ठिकाणी उघडलं जातं आणि ज्यावेळेस मग ते झाकण उघडतात त्या झाकणाच्या आतमध्ये मग त्यांचा कर्मचारी उतरतो आणि ज्यावेळेस ते आतमध्ये पाहतात तर त्यांना शरीराचे अनेक तुकडे दिसतात, मानवी शरीराचे तुकडे त्यांना दिसतात. ज्यावेळेस ते सगळे तुकडे बाहेर काढतात त्यावेळेस हे 4 व्यक्तींच्या शरीराचे तुकडे आहेत असं त्या ठिकाणी समजतं. आणि मग त्यावेळेस मात्र पक्कं होतं की या घरातले जे व्यक्ती आहेत यांचा खून झालेला आहे. परंतु या घरामध्ये 5 व्यक्ती असतात आणि 5वी व्यक्ती जी असते चैत्राली, तर या चैत्रालीचा काही तपास नसतो. तर हे जे तुकडे सापडलेले असतात शरीराचे हे 4 व्यक्तींचे असतात. आणि मग ही जी 5वी व्यक्ती आहे ही 5वी व्यक्ती नेमकी गेली कुठं, मग ही नेमकी व्यक्ती पळून गेली का, हिचाही खून कोणीतरी केलेला आहे याविषयी पोलिसांच्या मनात शंका होते. हा तपास चालू असताना मग जी चैत्राली आणि जो रिजवान असतो हे दोघं जण नवरा बायको अचानक पोलीस स्टेशनला येऊन हजर राहतात. ते स्वतःहून हजर होतात कारण त्या ठिकाणी पोलिसांची असलेली चौकशी आणि या गोष्टीमुळं त्यांच्या हे लक्षात येतं की आता पळून फायदा नाही, कुठल्याही प्रकारे पोलीस त्यांना पकडू शकतात. आणि त्यामुळे ते दोघं नवरा बायको स्वतःच पोलीस स्टेशनला हजर होतात. आणि ज्यावेळेस हे दोघं जण पोलीस स्टेशनला हजर होतात त्यावेळेस मग पोलीस त्यांच्याकडं चौकशी करतात की तुम्ही हे नेमके खून का केले. तर त्यावेळेस चैत्राली सांगते की रिजवान खान जो आहे हा रिजवान खान एक क्रिकेटर असतो. जमशेदपूरमध्ये एक स्टेडियम होतं आणि स्टेडियममध्ये रिजवान खान हा जो आहे क्रिकेटची प्रॅक्टिस करायला येत होता. आणि ही जी चैत्राली आहे या चैत्रालीलाही क्रिकेट आवडायचं, त्यामुळे चैत्राली नियमित त्या ठिकाणी क्रिकेट बघायला जायची. आणि मग असंच या दोघांमध्ये ओळख होती, दोघांमध्ये प्रेम होतं आणि मग त्या ठिकाणी दोघंजण लग्न करायचा विचार करतात. मधल्या काळामध्ये असं होतं की ही जी चैत्राली असते ही प्रेग्नंट होते आणि प्रेग्नंट झाल्याच्या नंतर मग मात्र ती घाबरते आणि मग घरी चैत्राली सगळं प्रकरण सांगते. तिच्या आईला सांगते की अशा अशा प्रकारची गोष्ट आहे, तिचं रिजवान खान नावाच्या मुलावरती प्रेम आहे, तो एक क्रिकेटर आहे, तो क्रिकेट खेळतो, त्याच्या घरी परिस्थिती चांगली आहे आणि आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि अशातून त्यांनी लग्नही केलेलं आहे आणि आता सध्या ती प्रेग्नंट आहे. ही गोष्ट ज्यावेळेस त्या आईला सांगते त्यावेळेस मात्र आई तिला खवळते आणि ज्यावेळेस मग ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना कळते दोघंजणही तिच्यावरती दबाव टाकतात, तिला ओरडतात. शेवटी त्यांनाही मुलीची काळजी असते आणि या काळजीपोटी मग आईवडील तिला थोडं झापतात, तिला ओरडतात आणि वडील तिला धमकी देतात की माझ्या संपत्तीमधला तुला 1 रुपयाही मिळणार नाही आणि तिला या संपत्तीतनं बेदखल करण्याची धमकी तिचे वडील देतात. घरामध्ये खूप तांडव झालेला असतो, घरामध्ये खूप वाद झालेला असतो आणि ह्या सगळ्या प्रकरणातून मग चैत्राली जी आहे ही चैत्राली बिथरते. तिला असं वाटतं की ही तिचे जे आईवडील आहेत हे तिच्या प्रेमाचे दुश्मन आहेत आणि मग या सगळ्या गोष्टीतून ही जी चैत्राली आहे ही सगळी गोष्ट रिजवान खानला सांगते. आणि मग रिजवान खान आणि चैत्राली हे दोघंजण मिळून असं ठरवतात की ह्या सगळ्यांना संपवायचं आणि मग हे दोघंजण मिळून प्लॅनिंग करतात आणि ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे मग हे दोघंजण घरातल्या सगळ्या लोकांचा खून करतात, सगळ्या लोकांना मारतात. आता या ठिकाणी या दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा कबूल केलेला आहे. या दोघांवरती त्यानंतर मग केस चालवली जाते, दोघांनाही फाशी होते. फाशी झाल्याच्यानंतर हे दोघंजण सुप्रीम कोर्टामध्ये अपील करतात. सुप्रीम कोर्टामध्ये केस चालल्यानंतर सुप्रीम कोर्ट यांची केस कमी करतं आणि यांना जन्मठेपेची शिक्षा होते. आता हे दोघेजण जे आहेत नवरा बायको हे जेलमध्ये आहेत आणि जेलमध्ये असताना ही जी चैत्राली होती ही चैत्राली प्रेग्नंट होती, त्यामुळे जेलमध्येच ती एका मुलाला जन्मही देते. काही दिवसानंतर जन्मलेलं हे जे मुलगा आहे हे मुलगं चैत्रालीचेच नातेवाईकापैकी एक नातेवाईक त्या मुलाला दत्तक घेतात, त्या मुलाचा सांभाळ करतात. ते मुलगं आता जवळजवळ 18 ते 19 वर्षाचं झालेलं असावं. मित्रांनो, आजची जी कहाणी आहे, आजची जी गोष्ट आहे त्या गोष्टीमधून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. एक गोष्ट अशी की चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळं या ठिकाणी त्या मुलीनं आईवडिलांना चुकीचं समजलं, आईवडिलांचा खून केला. एक मुलगी की तिनं आईवडिलांचा खून करणं म्हणजे पहा ही कशी गोष्ट आहे. ज्या आईवडिलांनी आयुष्यभर त्या मुलीला सांभाळलेलं आहे, त्या मुलीचा सांभाळ केलेला आहे, तीच मुलगी आईवडिलांचा खून करते. या ठिकाणी त्या मुलीनं आईवडिलांनाही गमावलेलं आहे. त्याचबरोबर तिचा जो नवरा आहे हा नवराही या ठिकाणी विनाकारण या प्रकरणात अडकलेला आहे, कारण तो चैत्रालीच्या प्रेमामध्ये इतका बुडाला होता की तो चैत्रालीला या प्रकरणामध्ये मदत करतो, चैत्रालीचं तो ऐकतो आणि तोही या खुनामध्ये सामील होतो. तो मुलगाही त्याचं करिअर जे असतं क्रिकेटचं हे बर्बाद होतं आणि असं म्हणतात की
त्या ठिकाणी अशी चर्चा आहे की तो जो क्रिकेटर आहे हा एक चांगला क्रिकेटर होता आणि चांगला खेळत होता, त्याने त्याचं करिअरही बर्बाद केलेलं आहे. त्याचबरोबर चैत्रालीला झालेला जो मुलगा आहे त्या मुलानेही आपले आईवडील गमावलेले आहेत. त्यांना आईवडिलांच्या प्रेमापासून त्याला मुकावं लागलेलं आहे आणि तो मुलगा आता बिना आईवडिलांशिवाय वाढत आहे. ही सगळी जी घटना आहे या घटनेतनं आपल्याला एक दिसतंय की काळ इतका बदलला आहे, जग इतकं बदललं आहे की कधी काय होईल, कोण काय करेल याचा भरोसा नाही. एक मुलगी की जी स्वतःच्या आईवडिलाचाच कशा प्रकारे खून करते, अशा घटना या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटना आहेत. या घटना माणसाला शिकवतात की माणसा तू कुठं आहेस, माणसा तू जागा हो, माणुसकी तू का विसरला आहे आणि अशा गोष्टी तू का करतोय, तू कुठल्या परिस्थितीला जायला लागला आहे आणि माणुसकीचं तू काय करून ठेवलं आहे, असा प्रश्न माणुसकीला माणसांना विचारावासा वाटतो. मित्रांनो, आजची जी कहाणी आहे ही कहाणी बऱ्याच अँगलनं वेगवेगळ्या अँगलनं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवते आणि आपल्याला ही शिकवते की आपल्या मुलांवरती आपण आता काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. या बदलत्या काळाबरोबर मुलं जी आहेत हे फार वेगानं वेगळ्या अँगलनं बदलत आहेत. सोशल मीडियाच्या वापरामुळं मुलांमध्ये मॅच्युरिटी लवकर येत आहे. मुलं जी आहेत हे बिथरत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या मुलांवरती लक्ष देणं आणि आपल्या मुलांवरती लक्ष देण्यासाठी लहानपणापासूनच त्यांच्यावरती संस्कार करणं गरजेचं आहे आणि संस्कार हे अध्यात्माच्या माध्यमातून होत असतात असं आपण वारंवार सांगत असतो. मित्रांनो, आजची ही जी कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर आपल्या या मराठी माणसाचा चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.